ए डिक्या, अरे तिकडे तुझा लाडाचा सरपंच निवडून आला, इथं काय झक मारते 10 रुपये ते जा ना तिकडे. का झक मारायचं किती 10 घालतात 10 रुपये बोंबलं धेंडात आहे गावामध्ये. जा पर तिकडे लवकर. सरपंच निवडून आले जाय पण थोडे पिऊन का तू आज ठिकाणी तर उद्या आज बिअरबारच्या ठिकाणी त्यांनी छान छान कामं केलीत असे आमच्या गावचे आदरणीय आप्पा आज निवडून आलेले. तरी आज त्यांना तुम्ही शुभेच्छा द्यायला आलात. धन्यवाद. तर मी आमच्या गावचे माजी उपसरपंच उगड्या मामांना विनंती करतो या आणि त्यांना हार घाला. मामा या मामा हार घाला. सरपंचाला हार घालतोय सरपंच. काय वर करा तुम्हाला घालून द्या. काय हार हार दिसायला तुम्ही वर करा ना अजून. मामा ते वर आहे वर या ते वर आहे वर आहे का? अरे नाही हार घालवायचं सरपंच. घालू का हार हार काय आमचे आप्पा थोडं बोलतील आप्पा बोला. आप्पा आप्पा काढले डोळ्यातलं पाणी नाही दिसत चष्मा काढा. नाही आता आता काढा. काय झालं काय झालं? आनंदाचे आहेत काय अश्रू का दुःखाचे आहेत हेच कळत नाही. 15 वर्ष नुसतं पडत होतो म्हणजे जिंकत नव्हतो. अच्छा पण आज 15 वर्षानंतर तुम्ही मला जिंकून दिलात. मी खूप खुश आहे. तुम्ही माझ्या नळावरती शिक्का मारलात. काय मी कसं पक्षाचं चिन्ह हा. याच्यावरती शिक्का मारला. कारण तुमचा वाकडा होता ना. ठीक आहे. नाही नाही आप्पा बाकी काय नाही. आणि विशेषतः महिलांवरती माझा लय जीव आहे. थोडे इकडे पुरुष पण हा गडी लोकांवरती पण लय जीव आहे. मी महिलांचं सगळं मोठं करणार. काय काय बचत गट ठीक आहे समजून घे मी जे काय बोलतो. बचत गट मोठे करणार. बचत गट मोठं करेन आणि ज्यांना संडास नाही अरे बाबा त्यांचं मी बसवून देईन. काय बांधून देईन टाईल लावून देईन. आप्पा मी काय म्हणतोय संध्याच मला पण बांधायचे 2 दिवस झाला. बाबले काय हागायचं होते हागायचीच नाही. तू घरी आहे तुला हागून बिगून सगळं करतो. गप पुढं महिलांनो पुरुष पण आहे पुरुषांनो ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना मी देईन. मी आहे आप्पा. काय देणार महाराष्ट्रामध्ये लय अनाथ आश्रम आहे ना. तिकडे लय अनाथ मुलं आहेत. त्यांना आय नाही बाप नाही. ज्यांना आय नाही त्यांना आप्पा आहे आई म्हणून सांभाळायला आप्पा आहे. त्यांना माय नाही त्यांना काय नाही. तर ज्यांना काय मुलं पाहिजेत ते मी करून देईन. माझ्याकडे या नियोजन करून देईन आणि सगळे महिला पुरुष सगळे खुश होतील. महिला खुश झाले म्हटल्यावरती गळ्यांनो तुम्ही खुश व्हाल मी पण खुश होईल आणि गावात खुशाली खुशालीच होईल. खुशालीच खुशाली ठीक आहे. खुशाली 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 नाही आनंदाची शैली. असं म्हणून मी या खुशालीवरच संपवतो भाषण. धन्यवाद निघा घरी निघा. जेवण आपल्या घरी आहे. चला बाबा चल ग रुक्मिणी आपण निवडून आलो. मग 100 रुपये मग त्यांच्याकडूनच घे. आपण 100 हे भांडे चल.
आई, अप्पा, आई. अरे काय रे बाळा, काय झालं? अप्पा कुठे आहे? आहेत की, बोलवते. अहो जरा बाहेर या बघू. अप्पा. काय झालं? काय झालं? काय काय झालं? आधी आशीर्वाद द्या मला. अरे सदा सुखी राहा. सदा सुखी ना. काही नाही, अजून महत्वाच्या कामाला चाललो होतो, म्हटलं तुमच्या पाया पडून जावं. अरे महत्वाच्या कामाला जायच्या आधी नेहमी देवाचे पाय पडायचे असतात बंड्या. अप्पा आणि आई, लोकांसाठी भरपूर देव असते, माझ्यासाठी आहे ना तुम्हीच देवा. येऊ आई. यशस्वी हो. येतो. मैडम আমার চকলেট নাই দিই। तुम्ही? मला पण मिळेल का चॉकलेट? हो मिळेल, पण माझी पडते. कोणती? तुम्हाला माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कोणत्या? मैत्री म्हणजे का? मैत्री म्हणजे मैत्री. प्रेम म्हणजे का? प्रेम म्हणजे, पण मी कधी प्रेम केलंच नाही, त्यामुळे मला माहितीच नाही आहे प्रेम म्हणजे काय. तुम्ही माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली, म्हणून मी तुम्हाला चॉकलेट नाही देणार. फुलवंती, मैत्री म्हणजे ना मनातलं ओझं हलकं करण्याचं जे हक्काचं जे ठिकाण असतं त्याला मैत्री. प्रेम म्हणजे राधेने कृष्णावर केलेलं निस्वार्थ प्रेम, आणि त्या प्रेमामध्ये तिला प्राप्त न करण्याची इच्छा म्हणजे खरं प्रेम, नाही का? आणि काही अपेक्षित आहे का तुम्हाला? पण अशी असते का मैत्री? भेटायचं म्हणून भेटायचंच नाही? अहो मॅडम, आम्ही शेतकरी माणसं, मातीशिवाय आणि शेतीशिवाय आम्हाला काही जमते का? मग मातीत आणि शेतीतच रमायचं, इकडे कशाला आलात? कधी कधी आहे ना, मातीला शेतीला जपता जपता आहे ना मैत्री पण जपावी लागते ना. म्हणून आज इकडे. माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. औरत मॅडम. हां सर. जरा उद्या साहेब येणार आहे आपल्या शाळेमध्ये, इन्स्पेक्शन आहे, आणि आपल्याला तो खूप तयारी करून घ्यावं लागेल, मुलांची, शाळेची, ऑफिसची, आणि ही सगळी सफाई करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. बंड्या दादा, इकडं कसं काय? मस्त. मॅडमकडे थोडं काम होतं माझं, बरं बरं, म्हणून आलेलं. सरपंचांना सांगा जरा शाळेकडे लक्ष द्यायला. हो ना, सांगतो. आणि तुमचं तर लक्ष आहे शाळेकडे, पण जरा अजून थोडं जास्त द्या. नक्कीच सर. ओके, चला येऊ का? पण संध्याकाळी भेटून बोलू. ऐका ना, लगेच होईल. अहो, लोक प्रेमात आयुष्यभर थांबतात, मग तुम्ही आपल्या मैत्रीसाठी संध्याकाळपर्यंत नाही थांबणार? फुलवंती, प्रेमासाठी आणि मैत्रीसाठी ना हा बंड्या आयुष्यभर थांबेल. बंड्या नाही, दिलदार बंड्या.
टपरीवालं. ओ माझं टपरीवालं. माधुरी तू कशाला आली इकडे? ते मला कुरकुरी पाहिजे. कुरकुर काय मी असलं दुकानात मी नव्हतो चकली दर खाके चकली नको. हो मला ना खायचंय. मी का आंबाट्याच्या गोळ्या त्याच्यात मला खायला. तुम्ही कळतच नाही. तुम्ही भेटायला बोलवलेलं ना मला का नाही तिथं किती वेळ मी वाट बघत. अगं माधुरी आमचं पाय त्या कुरकुरा चॉकलेट आणि ह्या त्या सगळं आयुष्य आणण्यातच घालावतोय माझं. त्याच्यामुळे मला तुला भेटताच येत नाही. अगं अगं पण तू दुकानावर कशाला आली यार? तू येत नाही भेटायला मग काय करणार? अगं पण दुकाना नको येऊ ग. ते तात्या लय आणलं. अगं मला लय आणत तात्या. हे तात्याच्या लाडक्या त्या तात्याची धमकी मला नाही द्यायची. मी माधुरी आहे माधुरी. दोत मला भेटायला यायचं कळालं काय? सगळं येतो ग. जाग तू वारे मग जाणीन कपूर. अगं तू येतो का? मी तात्याचं एक या काळात तारातच नाही पाहिजे. ताराच आहे मला. तात्या एक खाला तर हे एक येऊन धमक्यात देऊन जायला लागले. आता फुलवंती ये ना बैस. नको इथे छान वाटतंय. हो फुलवंती मॅडम प्रेमात अंतर असावा मैत्रीत नाही. या बसा. काय विचार करते? आज वातावरण किती छान आहे ना. हो खरंच. हो मावळता सूर्य किती छान दिसतंय. खूप छान दिसतंय. आणि हा वारा आता किती सुंदर आहे. बरं ते सगळं जाऊ दे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? हा मला बोलायचं आहे पण कसं बोलू कसं? तर ते राहू द्यात. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा सांग. तुम्हाला माहिती आहे का आजकाल ना माझ्या मनात हलक्याशा गुदगुल्या होतात. रात्री झोप नाही लागत. झोप लागली तरी डोळे झोपतात पण मन नाही झोपत. अंगावर हलकासा शहारा येतात. मला कळतच नाही मला असं का होतं. पण मला माहित आहे तुला काय झालंय. काय? झोप न लागणे, भूक न लागणे. डोळे झोपतात पण मन झोपतच नाही. अंगावर हलकेसे शहारे येतात. याचं कारण एकच आहे. कोणतं? आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय. खरं तर आहे ना आपण प्रेमात नाही पडत. आपलं मन कोणाच्या तरी प्रेमात पडलेलं असतं. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण आहे ना मला पण असंच होत आहे. मग कोण आहे ती व्यक्ती? नाही आधी तू सांग. आधी तुम्ही. आधी तू सांग. आधी तुम्ही. आधी तू. आधी तुम्ही. तू.
रुक्मिणी आणि तुम्ही मग कधी झालोय? लक्ष कुठे तुझं? एकटं काय बघते आकाशाकडे? अहो बघा ना, चांदण्या, तो चंद्र किती सुंदर दिसतोय ना. हो ओके, खरं सुंदर दिसतंय. पण एक सांगू, 20 वर्षापूर्वी तू जशी दिसायची ना तशीच आज सुंदर दिसतेस. अगं खरं सांगते मी तुला. अगं तुझे डोळे जे आहेत ना राणीच्या डोळ्यापेक्षा सुंदर आहेत, आणि राणीच्या होठांपेक्षा तुझे होठ असं वाटतंय की राणी. अगं तूच माझी राणी नाही का? अगं तुला आठवत आहे का 20 वर्षापूर्वी आपण हनीमूनला गोव्याला गेलो होतो ते? अहो नाही, महाबळेश्वर. हनीमूनला महाबळेश्वरला तुझ्या बरोबरच आलो तुम्ही. म्हणजे काय नाही, ते खासदार ते जाऊ दे ना. महाबळेश्वर म्हणजे गोव्यासारखं वाटतं तू बरोबर असली की. ते समुद्र किनार, महाबळेश्वरचे डोंगर, दऱ्या खोऱ्या, ते सगळं आठवतं का तुला? किती छान होतं ना ते वातावरण. हो ना, खूप सुंदर होतं. तुम्ही छान आठवणी दिल्यात मला. पण मला कळतंय का तुझं दुःख, तुझं खंत. किती दवाखाने केलेत, डॉक्टर केलेत, औषधं केलेत. मला पण वाटतं की या वाड्यामध्ये कोणीतरी मला 12 नवीन हातलं राहू. पण देवाच्या समोर कुणाचं काही चालतंय का? पण बंड्या आहे ना, स्वतःच्या लेकरापेक्षा तुला तू जास्त जीव येतो. हो ना. तू जेव्हा आई म्हणतो ना तेव्हा इतकं मन धरून येतो. खरंच तू असला ना की मला आई होण्याची सुख लागते. ऐका ना, आता ना मला काहीच नको. तुम्ही आणि बंड्या नेहमी अशीच सुखात राहा आणि मला साथ द्या. नक्की. ऐक ना, 20 वर्षापूर्वीची जी रात्र आहे ना ती मला आठवते. ती रात्र मला आज परत अनुभवायचं. प्लीज ना, माझ्यासाठी चल ना. जावा तिकडं, काहीतरीच काय बोलताय? हे काय वय का आपलं? अगं माणूस वयाने म्हातारा होतो, मनाने तो तरुणच राहत असतो. चल ना प्लीज ना, माझ्यासाठी प्लीज ना, प्लीज चल ना. ठीक आहे, व्हा पुढे, मी आलेच. पुढे का? अहो त्यावेळेस ना दुधाचा ग्लास घेऊन आले होते तुमच्यासाठी. मग आता पण घेऊन येते की? खरं की काय? ऐक ना, बोला ना. या वेळेला उशीर नको करू प्लीज, लवकर ये. जावा तसंच. लवकर येशील? हो.